नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊ चर्चांना उधाण आलेलं आहे. परवा दिवशी बैठक झाली दोन मंडळांची, प्रभाग क्रमांक 33, 34, 35 ची, आणि तिथे काही चर्चांमध्ये वादळी चर्चा झाल्याच्या चर्चा बाजारात सुरू झालेल्या आहेत. काय त्याबद्दल सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे? आणि नेमक्या काय चर्चा झाल्या? चर्चा म्हणजे आमची साप्ताहिक बैठक होती. त्या ठिकाणी आमची जी दोन मंडळ आहेत, ती शेगरोड भागातील आणि शिवनी उत्तमनगर भागातील मंडळ त्या भागामध्ये तो भाग त्या भागामध्ये मंडळामध्ये आहे. आणि खरं तर आमची बैठक झाल्यानंतर आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलं. अशी वादळी चर्चा वगैरे असं म्हणता येणार नाही त्याला. त्यांनी मत व्यक्त केलं आणि त्यांची एक भावना त्या ठिकाणी मांडली की बाबा आम्ही एवढे वर्ष काम करतोय पक्ष संघटनेमध्ये, इथून पुढच्या काळामध्ये जर आपण पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर संधी दिली तर ती योग्य राहील. जर दुसरं कोणी अचानक आलं तर पक्ष संघटनेवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तो एक प्रकारे अन्याय होईल आणि तो अन्याय होऊ नये हा त्याच्या मागचा एक त्यांचा मेन उद्देश होता. काही जण आम्हाला उमेदवारी मिळेल, आमचा पॅनल फिक्स झालाय, अशी चर्चा करतायत आणि त्याच्यामुळे काही जुने जाणते कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीला सुरुवातीपासून खांद्यावर घेऊन चाललेले आहेत, ते लोक नाराज झालेत, अशा चर्चा आहेत. नाही, आता याच्यामध्ये असं आहे की एक दोन कार्यकर्त्यांनी तसे मत त्या ठिकाणी व्यक्त केलं, परंतु ते असं डायरेक्ट आम्हाला कोण म्हणजे तसं कानावर आलेलं नाहीये. परंतु ठीक आहे, तसं कोण चर्चा करत असेल तर ते चुकीचं आहे तसं पाहिलं तर. कारण अजून सर्व राजकीय पक्ष आता प्रत्येकाच्या पॅनल कसा होईल काय होईल त्याच्या भूमिकेत आहेत. आता अजून निवडणुकीला थोडाफार काळ आहे, परंतु मला करते त्यावेळी एक दोन जण तसे बोललेले आहेत. परंतु असं कुणाचं ठराविक वैयक्तिक असं कुणाच्या एका व्यक्तीवरती नाहीये. पूर्ण प्रभाग क्रमांक 33, प्रभाग क्रमांक 34 आणि 35 ज्याच्यामध्ये सिंहगड रोड, सिटी, माणिकबाग असेल, हिंगण्याचा काही भाग असेल, वडगाव असेल, धायरी असेल, नरे असेल, की नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, शिवने, उत्तमनगर, कोंडवे, कोपरे, हा जो पूर्ण आणि नामदोशी हा जो पूर्ण भाग आहे याच्यामुळे 33, 34, 35 होतात. आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांची ती बैठक होती आणि तो पक्षाकडनं जे कार्यक्रम होतात त्या संदर्भात ती बैठक होती. असं काय पर्टिक्युलर कोणाला टार्गेट करून ती बैठक नव्हती आणि त्या बैठकीत देखील कोणी कोणाचं नाव घेतलेलं नाही की अमुक अमुक प्रभागामध्ये अमुक एक इच्छुक येतोय आणि तो असं असं सांगतोय, असं काही नाहीये. हा एक सामूहिक निर्णय होता, सामूहिक चर्चा होती. याच्यामध्ये असं वैयक्तिक कुणावरचं नाव घेऊन त्या ठिकाणी तसं काही करण्यात आलेलं नाही. एकूणच राजकीय व्यक्ती म्हणलं की टेक्निकल उत्तरं आलीच आणि त्याच पद्धतीने टेक्निकल उत्तरं सचिनजी मोरे यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहेत. मात्र 33, 34, 35 मध्ये आता तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता नाहीये, कुठेतरी आतून लावा धुमसतोय असं चित्र दिसतंय. त्याच वेळी प्रभाग क्रमांक 32 मध्ये देखील अशाच काही घडामोडी आणि उलथापालथी होण्याची शक्यता